सिलेंडरसाठी रांगा लागलेल्या आहेत. 25-25 दिवस सिलेंडर मिळणार नाही असं आता चित्र आहे. अनऑर्गनाइज कामगार लेबर जो सगळ्यात जास्त हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आहे, ती हॉटेल इंडस्ट्री साधारण 40% बंद झाली आहे. 40%. मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये LPG अभावी हॉटेल्समधली हॉटेल्स बंद आहेत आणि 40% इंडस्ट्री बंद झाल्यामुळे तिथे परत रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. ह्या कोणत्याही विषयावर देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार, देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री एक शब्द बोलत नाहीये. लोकांनी काय करायचं? नोटबंदीच्या वेळेला ज्या रांगा लागल्या, जशा रांगा लावून माणसं रांगेत मारली गेली, तेच आता सिलेंडरच्या रांगेमध्ये होईल अशी भयंकर स्थिती निर्माण झाल्याचं चित्र देशभरात दिसतंय. हे सरकार जनताविरोधी आहे आणि हे सरकार आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये संपूर्ण अपयशी ठरल्यामुळे आपल्या देशावर ती परिस्थिती ओढावलेली आहे.